नमस्कार. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, सहसंपादक प्रकाश गांगुर्डे, ओझरमीग. चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील महिलेच्या नातेवाईकानं कल्याणी शिरसाट हिचा अंत्यविधी केला सासरच्या अंगणात. चांदवड तालुक्यातील बहादुरी येथील 35 वर्षीय कल्याणी संतोष शिरसाट या महिलेने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सुभाष दगू जाधव वय 53 राहणार घोरण तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याणी संतोष शिरसाट वय वर्ष 35 राहणार बहादुरी तालुका चांदवड हिचे 2014 रोजी संतोष दत्तात्रय शिरसाट यांच्याशी विवाह झाला होता. 19 मे 2014 पासून ते 19 जुलै 2025 पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींनी वेळोवेळी विविध कारणामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या सातत्याने चाललेल्या त्रासामुळे अखेर कल्याणीने शनिवारी दिनांक 19 रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान विहिरीत आत्महत्या केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या आत्महत्येस जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट पती, दत्तात्रय दगू शिरसाट सासरे, चंद्रकला दत्तात्रय शिरसाट सासू, सर्व राहणार बहादुरी तालुका चांदवड यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहे. यावरून वडनेर भैरव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दरम्यान संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेच्या सासरच्या अंगणात आज रविवारी दिनांक 20 रोजी दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त मोठा तैनात करण्यात आला होता. कल्याणीच्या अंत्यविधीस पती, सासरा व सासू उपस्थित नव्हते. यावेळी कल्याणीचे 10 वर्षाचा मुलगा युग व 3 वर्षीय मुलगी अनुश्री उपस्थित होते. या गुन्ह्यात तपास पोलीस उपनिरीक्षक AB पवार करीत आहेत. या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. न्यूज लोकशाहीसाठी मुख्य संपादक रमेश गणकवार, सह संपादक प्रकाश गांगुर्डे, ओझरमीग, नाशिक. आमच्या अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. काय अडचण नाही लावला ती.